ऍडिटिव्ह म्हणजे त्याच्यावरती मटेरियल ऍड होत राहते. यस, इट्स अ एडिंग प्रोसेस. मोस्ट ऑफ द नोज एडिटिव्स में सम केमिकल है क्या, कुछ वैसा कुछ नहीं. इट्स अ एडिंग प्रोसेस. प्रत्येक गोष्ट ऍड करत जाणे. कारण की कुठली गोष्ट आपण पहिले इंजेक्शन मोल्डिंग बघितलं असेल. नॉर्मली खुर्च्या बनतात किंवा कुठले प्लास्टिक पार्ट्स किंवा मोटर व्हेकल्सच्या समोरचे डॅशबोर्ड्स, त्यांचे स्पेअर पार्ट्स वगैरे हे पूर्णतः इंजेक्शन मोल्डिंग मध्ये बनतात. इंजेक्शन मोल्डिंग मध्ये काय, आपण डाय असतो आणि त्या डायमध्ये आपण इंजेक्शन म्हणजे कुठले मेटल कुठले मटेरियल पेनिट्रेट करून त्याला आपण त्या हिशोबाने मोल्डिंग करतो. हा बेसिक कन्सेप्ट त्यात आहे. पण छोट्या छोट्या गोष्टींकरता ती गोष्ट फिजिबल होत नाही. त्याचे डाय बनवणे हा एक खर्चिक प्रकार आहे आणि तो खर्चिक प्रकार फेस करणं प्रत्येक गोष्टीला किंवा छोट्या गोष्टींकरता फिजिबल नसते. एखाद्या आपला मोबाईल आहे, एखादा इम्पॉर्टंट मोबाईल आहे, त्याचं तुमचं छोटंसं काही तुटलं पार्ट, पण तो प्लास्टिक पार्ट आहे, त्याला काही असं इलेक्ट्रॉनिकली किंवा डिजिटली त्याचं काही हे नाही. असा पार्ट त्याला जर आपल्याला करायचा असला तर इट शुड बी डन बाय दिस प्रोसेस. तर ॲडिटिव्हिंग म्हणजे बेसिकली ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग ऑफ पार्ट ऑफ 3D प्रिंटिंग. इट्स इन्व्हॉल्व कॅटरिंग अ फिजिकल ऑब्जेक्ट्स बाय कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्ड. कुठली गोष्ट बनवणं म्हणजे कन्स्ट्रक्शन आपला नॉर्मल शब्द आहे. बिल्ड ती करण्याकरता लेअर बाय लेअर त्यात वेगवेगळे मीडिया असतात. मेटल मीडियामध्ये पावडर यूज केली जाते, त्यात केमिकल्स टाकून पावडरचा हे केला जातो. द प्लास्टिक हे मेल्ट करून ते तिथे वारंवार त्या आपल्या याच्यावरती पेनिट्रेट केलं जाते आणि 1 by 1 लेअर बनवून ते पूर्णतः सॉलिड बनवलं जातं किंवा पूर्णतः प्रेझेंटेबल त्याला बनवलं जातं. ती लेअरिंगची प्रोसेस आहे. इट्स अ ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, ॲडिटिव्हिंग प्रोसेस म्हणतो आपण त्याला. यामध्ये मल्टिपल लेअर्स त्याला त्यावर द्यावे लागतात विथ मल्टिपल अँगल्स. मेनी अँगल्स दे आर युझिंग. प्रत्येक अँगल्समध्ये जाऊन प्रत्येक ठिकाणी त्याला ती लेअरिंग करावी लागते आणि ती युनिफॉर्म लेअरिंग येणं गरजेचं असते. अदरवाईज जॉब शुड बी फेल. तर बेसिकली 3D प्रिंटिंग प्रोसेस ही प्रोसेस कशी रन करतात किंवा याची प्रोसेस कशी आहे या विषयावरची. तर बेसिकली इट्स अ डिजिटल डिझाईन. म्हणजे पहिले जसं आपण बघितलं, व्हॉट इज दिस, डिजिटल ट्रान्सफॉर्मिंग डिजिटल इमेज इनटू द फिजिकल ऑब्जेक्ट. आपल्या डोक्यातली जी कल्पना आली किंवा आपण जे एखादी इमेज स्कॅन केली तिचं आपल्याला फिजिकल ऑब्जेक्ट्स बनवायचे असण्याकरता हा बेसिक कन्सेप्ट सगळीकडे यूज होतो आहे किंवा यूज चालू आहे. तर डिजिटल डिझाईन फर्स्टली एक कुठलाही ऑब्जेक्ट आपण सिलेक्ट केला किंवा आपल्याला गरजेचा असला त्याची ऑटोकॅडवर डिजिटल डिझाईन करून घेणं गरजेचं असतं विथ ऑल डायमेन्शन्स. कारण प्रॉडक्ट हा डायमेन्शन वाईज परफेक्ट येणं गरजेचं आहे. म्हणून ऑटोकॅडमध्ये प्रत्येक डायमेन्शन वाईज याला आपण जसं इनपुट देऊ त्याप्रमाणे हा पूर्णतः तयार होईल. द फर्स्ट स्टेप नीड टू CAD टू क्रिएट द 3D मॉडेल. CAD मध्ये पहिले आपल्याला 3D मॉडेल त्याचं करून घ्यावं लागणार आहे की जेणेकरून ते 3D मॉडेल आपण तयार केल्यानंतर आपण त्यावर ती गोष्ट इम्प्लिमेंट करण्याकरता तयार होऊ शकेल. आपण CAD तर केलं, पण CADची भाषा याला कशी करणार प्रिंटरला, तर त्याकरता कोडिंग यूज करतात. ते कोडिंग म्हणजे आपण फाईल प्रिपरेशन त्याला म्हणतो. त्या फाईल प्रिपरेशन कसं असतं, बेसिकली एक सायलेन्सर फाईल यूज होते नॉर्मली या फील्डमध्ये. ती सायलेन्स फाईल जी असते, सायलेन्सर फाईल आपण सायलेन्सर सॉफ्टवेअर यूज करून ती फाईल ते कोडिंग कन्वर्ट करते. जे आपण डिजिटल कोडिंग दिलं आहे ते जी कोडिंगमध्ये कन्वर्ट करून ते बेसिकली त्याला इम्प्लिमेंट करण्याकरता त्या प्रकारचा डाटा ते त्याला प्रोव्हाइड करते. इट्स अ मेन प्रोसेस ऑफ फाईल प्रिपरेशन. फाईल प्रिपरेशन इज द इम्पॉर्टंट प्रोसेस. पुष्कळ वेळा फाईल प्रिपरेशन करताना माल फंक्शनिंग व्हायचे चान्सेस होतात, पण नॉर्मली त्याच्याकरता आजकाल व्हेरियस टाईप्स आहेत हे आलेले आहेत तुमचे, आपण म्हणून त्याला व्हायरस वगैरे अँटीव्हायरस वगैरे, त्यामुळे आता माल फंक्शनिंग कमी होतात, त्या सरळ हे होतात आहे. तर ते 3D मॉडेल जे आहे ते आपण तिथून एक्सपोर्ट करून ते फाईल प्रिपरेशन करता आपण सॉफ्टवेअरला पाठवतो आणि त्याला डिजिटल फाईल कन्वर्टेड इनटू द प्रिंटिंग लँग्वेज. इट्स अ कोड लँग्वेज. ती लँग्वेज कन्वर्ट करून ती फाईल जेव्हा पूर्णतः प्रिपेअर्ड होते तर ती जी फाईल प्रिपेअर्ड होते ती त्या प्रिंटरला एक छोट्या भाषेमध्ये ट्रान्सलेट करते आणि त्याचे ट्रान्सलेट करून तो ऑब्जेक्ट तयार करण्याकरता थिन लेयर्स, तो 1 by 1 थिन लेयर्स तो तिथे
पुट आउट करतो आणि तो ऑब्जेक्ट हॅज टू बी कन्व्हर्टेड. धीरे 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 तो ऑब्जेक्ट त्यात कन्व्हर्ट केला जातो. याबद्दल कोणाला काही सध्या समजलं नाही किंवा बेसिक काय विचारायचा प्रश्न वगैरे असा काय तुमच्या मनात कुठला काही प्रश्न आला की काय कसं कन्वर्ट होते किंवा कशा करता याचं हे आहे? यस यांच्या तुम्हाला तर प्रश्न यायला पाहिजे आता प्रत्येकाच्यात. सगळे किती फायनल नाही की थर्ड इयर फर्स्ट इयर सेकंड इयर? तुम्ही लोकांनी तर प्रश्न काढले पाहिजेत. 24 तास प्रश्न विचारले पाहिजेत काहीतरी काहीतरी. काही डाऊट कोणाला? जाऊ पुढे मी. यस स्टाफ वन. आफ्टर कंप्लीशन ऑफ फाईल प्रिपरेशन, हे फाईल प्रिपेअर्ड झाल्यानंतर हा आपण प्रोसेस स्टार्ट होते. याकरता वेगवेगळ्या टाईपचे प्रिंटर्स मार्केटला अवेलेबल आहेत. काही छोट्या साईजचे आहेत, काही मोठ्या साईजचे आहेत, काही पूर्णतः कॉम्पॅक्ट ॲज अ रूम टाईपचे सुद्धा मार्केटला प्रिंटर्स अवेलेबल आहेत. पुष्कळांनी CNC मशीन सुद्धा बघितली असेल. CNC हा कन्सेप्ट कोणी कोणी बघितला किंवा वापरला आहे का त्यातला कोणी? येस. CNC मध्ये बेसिक प्रिन्सिपल काय असतं CNCचं? प्रिपेंड प्रोग्राम. मग CNC असताना याची गरज का पडली मार्केटला? CNC तर होता की नाही मार्केटला पहिले, मग याची गरज का काळाची गरज उभी राहिली? सर त्याच्यामध्ये मटेरियल रिमूव्ह होते, वेस्टेज भरपूर होते. येस. यामध्ये मटेरियल रिमूव्ह करायचं काम असतं डायरेक्ट जेवढं मॅक्झिमम म्हणजे जेवढं गरजेचं आहे तेवढंच मॅक्झिमम घेते. थोडंफार जे साईड कट्स द्यायचे काम पडतं ते पडतं फिनिशिंग करण्यापुरतं, बाकी काहीच नाही. येस इट्स गुड. अजून हा अवघड आहे. याच्यात पण सुद्धा कॅरचं पूर्ण ड्रॉइंग तुम्हाला काढावंच लागते प्रिंटरला द्यायला. त्यात मल्टिपल टुलिंग वापरलं जाते. मल्टिपल टुलिंग वापरल्यामुळे जितकी मल्टिपल टुलिंग वापरलं जातं तेव्हा तेवढा इन्व्हेस्टमेंट जास्त असते तिथे, आणि ते मॅक्झिमम यूज होते जेव्हा मास क्वांटिटी ऑफ प्रॉडक्ट आहे. ते 1-2 प्रॉडक्ट करता मॅक्झिमम CNCवर कोणीही शक्यतो जात नाही, कारण की त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शनिंग ऑपरेट होऊन सगळ्या प्रकारात त्याचे वर्किंग कॉस्ट ही जास्त जाते छोट्या गोष्टी करता. म्हणून मग छोट्या गोष्टी करता किंवा इझिली कोणीही करू शकला पाहिजे आणि लगेच ॲडजस्ट होण्याकरता ह्या प्रकारचं इनोव्हेशन किंवा मार्केटला याचा उपयोग सुरू झाला आहे. मेटलमध्ये 3D प्रिंटिंग खूप कमी प्रमाणात होते. मॅक्झिमम प्लास्टिक आणि FRP रेझिन्स यामध्ये सर्वात जास्त 3D प्रिंटिंगचा किंवा 3D प्रिंटरचा उपयोग आपल्याला केला जातो, कारण ते प्रॉडक्ट्स फास्ट आणि इझिली बनतात आहे. किंवा ऑर्नामेंट्स जे आपण पाहतो वेगवेगळे ऑर्नामेंट्स ते सुद्धा 3D प्रिंटरवर मिळतात, कारण प्रत्येकाला नवीन नवीन डिझाईन लागत असते. प्रत्येक जवळ वेगवेगळे डिझाईन्स हवं असते, तर त्या डिझाईन्स करता छोट्या छोट्या गोष्टी त्यात आपण इझी करतो. जे आता तुमचे मेटलिक येतात, मेटलिक दागिने येतात, बाया घालतात मॅक्झिमम, त्या सगळ्यांना ते त्यातूनच ते बनवले जातात आहे. तर when the printing process starts, printing process स्टार्ट झाल्यानंतर it's a constructing the objects layer by layer of material. जे आपण पहिले समजून घेतलं की एक एक लेअर ते ऍड करून मटेरियलचा डिझायर्ड थिकनेस, मटेरियलचं डिझायर कव्हरेज ते पूर्णतः त्या 1 by 1 लेअर टाकून ते कव्हरेज, त्याचा डिझायर थिकनेस व डिझायर कलर या तिन्ही गोष्टी त्यात इनकॉर्पोरेट आपण करून त्याला रिक्वायर्ड शेप, साईज अँड रिक्वायर्ड फिनिश टच ऑल्सो दे आर कन्वर्टेड इन द सेम. त्या जेव्हा मटेरियल तुमचं 1 by 1 लेअर टाकलं जाते तर यामध्ये पोरोसिटी राहू नये याकरता त्याच्यावरती टेम्परेचर, रिक्वायर्ड टेम्परेचर त्याला मेंटेन केल्या जाते, अदरवाईज तिथे पोरोसिटी राहायचे चान्सेस असतात. तर हे जे पूर्ण फंक्शन जे प्रिंटर करते
तेव्हा एक आपण बघितलं असतं की पहिले तो शेप जॉब बनतोय की बनायला चालतोय त्या लवकर लक्षात येत नाही, कारण ते वेगवेगळ्या लेअर टाकत असतो आणि त्या वेगवेगळ्या लेअर एकमेकांमध्ये जे इनबिल्ट प्रॉपर मिक्सिंग होण्याकरता तशा प्रकारच्या लेअर त्या प्रोड्यूस करतोय आणि रिक्वायर्ड ऑब्जेक्ट आपला त्याप्रमाणे रेडी होतो. त्याची शेप, साईज हे सगळं प्रकारचं कंप्लीट होऊन एक प्रॉडक्ट हा आपल्या समोर येतो. जर प्रॉडक्ट आपला आला त्यानंतर त्याला काही प्रोसेस लागतात. त्या प्रोसेस कुठल्या प्रकारच्या असू शकतात किंवा आहेत मार्केटला. जर पोस्ट प्रोसेसिंग प्रोसेस झाल्यानंतर त्याला काय काय लागते बेसिकली हे गरजेचं असते, कारण की आपण कुठलीही गोष्ट केल्यानंतर त्याला पोस्टमार्टम म्हणूया. पोस्टमार्टम म्हटल्यानंतर ते डिस्प्ले होईल कंप्लीट होऊन जस्ट ते कंप्लीशन के लिए उसको पोस्ट प्रोसेसिंग मीन्स फिनिशिंग टच और त्याचे काही रिक्वायर्ड अनइव्हन साईज आले असलं की अनइव्हन मटेरियल त्याचं जर का पेनिट्रेट झालं असणार आहे इट शुड बी रिमूव्ह बाय द पोस्ट प्रोसेसिंग प्रोसेस. Mostly there is the chemicals and other things are there, solvents and some things are using there. Once the printing is completed, the objects need to curing. कारण की ऑब्जेक्ट बनल्यानंतर त्याला क्युरिंग टाइम दिल्याशिवाय तो पूर्णतः सेटल होत नाही, हार्ड होत नाही. तर ते क्युरिंग टाइम त्याचा प्रत्येकाचा वेगवेगळा डिसाइडेड आहे. तो प्रॉडक्ट तो ऑब्जेक्ट्स क्युअर केला जातो. क्युअर केल्यानंतर त्याला आपण आफ्टर क्युरिंग द ऑब्जेक्ट्स इज रिमूव्ह फ्रॉम दॅट प्रिंटर अँड प्रिंटर नीड टू क्लीन. कारण प्रिंटर जर का आपण क्लीन केलेलं नाही तर त्यात जे मटेरियल आलेलं होतं पहिलं ते मटेरियल तिथे इन्सर्ट असणार आणि ते इन्सर्ट मटेरियल जे आपल्याला नंतर पुढच्या प्रोजेक्ट करता पुढच्या ऑब्जेक्ट करण्याकरता त्रास देईल किंवा दे मे बी माल फंक्शनिंग विथ द न्यू प्रोजेक्ट्स, न्यू ऑब्जेक्ट्स अँड न्यू अदर थिंग्स. हे कशा प्रकारचं आपण पोस्ट क्लिनिंग करतो त्याला. वॉशिंग. आता वॉशिंग किती प्रकारचे असतात त्यात सॉल्वंट वॉशिंग मॅक्झिमम त्यात यूज होतात किंवा जे काही मटेरियल आपण यूज करतोय विच इज टू बी डिझॉल्व इन दॅट मटेरियल दॅट लिक्विड. अदरवाईज ते डिझॉल्व नाही झालं दुसरं वॉशिंग करून त्याला फायदा होणार नाही. म्हणून कुठलंही प्रॉडक्ट कुठलाही जो आपण मीडिया यूज केलेला आहे the media should be dissolved in the washing chemicals or washing media. That time the machine has to be totally clean. All nozzles are to be cleansed and properly used for next object. Removing supports. जेव्हा पेनिट्रेट करते तेव्हा सपोर्ट्स क्रिएट करतो स्वतःला तो ऑब्जेक्ट तयार करण्याकरता. म्हणजे सपोर्ट्स आपल्याला बारकाईने कट करावे लागतात. रिमूव्हिंग द स्लज. एखादं मशीन जुनी झाली किंवा माल फंक्शनिंग झाली तर बारीक बारीक स्लज तिथे क्रिएट होतात आणि ते स्लज नेहमी क्लीन करून इट शुड बी क्लीन प्रॉपरली अँड पुट द जस्ट फॉर वॉशिंग पर्पज त्याला पूर्ण क्लीन करून आपण जसं याच्यात मिक्स करतो वॉशिंग भांडी वगैरेचं पाहिलेलं आहे आपण डिशवॉशर टाईपचं तशाच्यात टाकून ते पूर्णतः क्लीन करून तो प्रॉडक्ट फिनिश लेवलला बाहेर काढला जातो. म्हणजे बेनिफिट्स काय काय 3D प्रिंटरचे. कशा करता मॅक्झिमम वापरला जाते आता आपण एवढं बघितलं त्याप्रमाणे. कुणी कुणी वापरलाय का कुठे याच्या पहिले बघितलाय आपण मॉलला वगैरे गेले ते मॉलला तर पाहायला मिळते आपल्याला इझिली. ते लगेच तो आपल्याला पाहिजे तो जॉब बनवून देतो. यस. बेसिकली इंडस्ट्री लाईनला ते फोटो फ्रेम वगैरे ते नॉर्मली आहे. इंडस्ट्री लाईनला क्रिटिकल प्रॉडक्ट जे असतात समजा एखादी मशीन फेल होते तर मशीन फेल होते ती कुठेतरी ही डॅमेज होते छोटीशी. ती डॅमेज झाल्यानंतर आता एवढी मोठी कॉस्टिंग बदलायची हे फिजिबल होत नाही इंडस्ट्री लाईनमध्ये. मग त्याकरता असा छोटा पार्ट तिथे ॲडजस्ट करण्याकरता
त्या पार्टचं 3D व्ह्यू करून AutoCAD करून तो पार्ट नॉर्मली बनवतात आणि तो तिथे यूज करतात. किंवा नॉर्मली आता आपण रुटीन लाईफमध्ये बघितले असेल, छोटे प्लास्टिकचे गेअर असतात काही काही मशीन्समध्ये. ते प्लास्टिकचे गेअर फेल्युअर होतात. कुठल्याही कंपनीला तुम्ही सरकार सांगितलं की साहेब दिस इक्विपमेंट्स दिस पार्ट हॅज टू बी फेल्युअर, तर ते त्याकरता आपल्याला भरपूर चार्जेस सांगतात, तर त्याला लिडिंग टाईम पण भरपूर असतो. पण आपल्याला जर का मशीन लगेच त्याचा डाऊन टाईम कमी करायचा असेल, इन्स्टंट यूज करायची असेल, तर त्यावेळेस याचा आपण उपयोग करून ते छोटे प्रोडक्ट्स आपण तयार करून ते इनिशियली यूज करून आपलं काम करू शकतो. साहेबांनी सांगितलं तसं प्रत्येक ठिकाणी आपलं दैनंदिन यूज करण्याकरता पण जे लागतात आहे त्याही गोष्टी मॅक्झिमम होतातच आहे. त्याला आपले असं काही प्रकारचे ब्रासलेट्स आहेत, हे आहेत, फोटो फ्रेम्स आहेत, हे सगळे प्रकारचे ते करतात. इव्हन वेगवेगळ्या प्रकारचे पेन्स, वेगवेगळ्या प्रकारचे तुमचे किचन्स बोललेच तुम्हीच, किचन्स वगैरे हां त्या पण होतात. बेटर, गुड. असं नवीन नवीन गोष्टी त्यातून आपल्याला एक माहायला मिळतात. कस्टमाइज रिक्वायरमेंट म्हणजे काय? व्हॉट इज द कस्टमाइज रिक्वायरमेंट? येस, कस्टमाइज रिक्वायरमेंट म्हणजे पर्सनल जी आपली कस्टमाइज रिक्वायरमेंट. आता नॉर्मली ही गोष्ट कस्टमाइज नाही आहे, ही कॉमन आहे सगळ्यांकरता. कस्टमाइज रिक्वायरमेंट म्हणजे आपल्या स्पेशल आपल्याकरता लागणारी आपल्या गरजेची गोष्ट करून घेणे. इट्स अ कस्टमाइज रिक्वायरमेंट. कस्टमाइज रिक्वायरमेंट करण्याकरता ही गोष्ट, हा प्रिंटर, हा ऑब्जेक्ट्स किंवा मशीन नॉर्मली यूज होते. काय मुलांना कळतंय का काही? तर बोला काहीतरी. समजलं कस्टमाइज म्हणजे काय एक्झॅक्टली? कुठली गोष्ट कस्टमाइज करतो म्हणजे काय? आपण स्पेशली आपल्याकरता बनवून घेतो, आपल्या रिक्वायरमेंट प्रमाणे. आता प्रत्येकाची रिक्वायरमेंट ही वेगवेगळी आहे. जसं आपण शर्ट इज अ कस्टमाइज प्रोडक्ट. व्हाय इट्स कस्टमाइज? प्रत्येकाची साईज, प्रत्येकाची हेल्थ, प्रत्येकाची हाईट, इट्स अ डिफरन्स. दॅट्स वाय आपण टेलरकडे जातो आणि आपला शर्ट शिवून घेतो. इट्स अ कस्टमाइज प्रोडक्ट म्हटलं तर त्याला. ॲज पर रिक्वायरमेंट. डिझाईन फ्लेक्झिबिलिटी. व्हॉट इज द डिझाईन फ्लेक्झिबिलिटी? आता या मॅडमला वाटलं अशा प्रकारचा नेकलेस पाहिजे, इट शुड बी फॉर्म बाय दॅट. अशा प्रकारचं बँगल नको, मला एक वेगळ्या डिझाईनचं पाहिजे. म्हणजे त्याला पाहिजे तशी डिझाईन फ्लेक्झिबिलिटी त्यात तयार होऊ शकते. प्रॉडक्ट वाईज सुद्धा सिमिलरिटी न येण्याकरता आता सरांनी सांगितलं की सरांसारखं मला सिमिलर नको आहे, तर थोडी डिझाईन चेंज पाहिजे. तर त्यांच्या डोक्यात जो कन्सेप्ट आहे त्याप्रमाणे प्रॉडक्ट किंवा तो ऑब्जेक्ट आपण तयार करू शकतो. त्याकरता जी डिझाईन फ्लेक्झिबिलिटी आहे तिथे अवेलेबल आहे थ्रू सॉफ्टवेअर, थ्रू कॉम्प्युटराइज. रिड्यूस द वेस्ट. हा बेसिक मेन त्याची रिक्वायरमेंट आहे. रिड्यूस द वेस्ट. रिड्यूस द वेस्ट मीन्स जस्ट सरांनी सांगितलं की याचा उपयोग तो आहे की कुठली मटेरियल, कुठली आपण बनवताना वेस्टेज हा एक मोठा इंडस्ट्रीकरता क्रायटेरिया झाला आहे की जितकं मटेरियल वेस्टेज रिड्यूस होईल तितकी कॉस्ट कमी होईल, तितकी लागत कमी होईल, तितका प्रॉफिट वाढेल. प्लस नॅचरल डिफिशियन्सी जी कमी होत चालली आहे ती पण कमी होईल. कारण की सगळे प्रॉडक्ट कुठून येतात आहे? सगळं हे युनिव्हर्समधून येत आहे. जितकं आपण वेस्ट करू सगळं युनिव्हर्सवर तो लोड होणार आहे. कारण जर का तुम्ही पुढे आता इंडस्ट्री लाईफला पण जाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की वेस्ट डिस्पोजल हा एक सध्या जगापुढे असलेला सगळ्यात मोठा बिग प्रश्न आहे. आता वेस्ट डिस्पोजल करता खूप जास्त कॉस्टिंग पेड करायला लागतं ॲज कम्पेअर्ड टू द प्रोडक्शन कॉस्ट. कोणी इंडस्ट्री बघितल्या तुमच्यातलं? कोणी गेल्या इंडस्ट्रियल टूर गेल्या? यस, नवीन पोरं आहे. आम्ही सगळे तर फिरतो राहतो, पण तुम्ही लोक गेल्यात का? बघितलाय का? माहिती केली आहे का? तर वेस्टवरती सगळ्यात मोठं आता सध्या लिडिंग युग चालू आहे. त्याकरता पूर्ण वर्ल्ड त्या गोष्टी करता आता वर्क करते आहे. आणि वेस्ट रिडक्शन हा सगळ्यात मोठा चॅलेंजिंग
जॉब आहे प्रत्येक इंडस्ट्रियल लाईफ करता किंवा प्रत्येक नवीन येणाऱ्या इंजिनियर्स करता, नवीन येणाऱ्या एक्सपर्टीज करता. तर यात हा आपल्याला बेनिफिट मिळतो की याचं वेस्ट रिडक्शन खूप कमी आहे, म्हणजे निग्लिजिबल वेस्ट निघते, कारण की पाहिजे तेवढी क्वांटिटीज ते इनपुटला घेते आणि तेवढीच क्वांटिटी पेनिट्रेट करून तेवढीच लेअरिंग करून आपल्याला ती देते आहे. इट्स अ टाइम सेव्हिंग जॉब. तर टाइम सेव्हिंग का म्हटलं आपण याला? टाइम सेव्हिंगचा काय तुमच्या डोक्यात आयडिया असेल की टाइम सेव्हिंग का कशा करता म्हटलं गेलं? इट्स अ टाइम सेव्हिंग जॉब. विकत आणलं तर सगळ्यात जास्त टाइम वाचेल आपला, पण व्हाय शुड इट्स से टाइम सेव्हिंग जॉब? येस येस 100%. पूर्ण इक्विपमेंट बनवायकरता जे लागणारा टाइम आहे तो वेस्ट थांबतो. प्लस मार्केटमधून जाऊन येऊन बोलवणं कुठल्याही इंडस्ट्री करता तेवढं कठीण जाते, कारण प्रत्येक प्रोसेस करावी लागते. इट्स अ गुड, सरांनी सांगितलं त्याप्रमाणे इट्स अ टाइम सेव्हिंग. टाइम सेव्हिंग आणि सगळीकडे त्याची फायदेमंद गोष्ट ती आपल्याला दिसते आणि त्या गोष्टीमुळे आपल्याला इट इझी टू यूज किंवा इझी टू हँडल हे आपल्याला वाटतं आणि वाटायला लागतं. रिस्क रिडक्शन. काय रिस्क आहे याच्यात? व्हॉट इज द रिस्क रिडक्शन? रिस्क रिडक्शन हा पॉईंट का घेतला का नाही ते? Yes, it's one point good. And another, what are the risks we are facing? Yes sir, विचारा काय तर बिंदास, आपण सगळे एकच आहेत. का तुमच्यामुळे मला काहीतरी नवीन नॉलेज अपडेट होते, नवीन माहिती मिळते तुमच्यामुळे सुद्धा. त्यामुळे विचारा, सांगा. Yes. Yeah. Yeah, there is no change because which dimensions we are putting there, the same dimensions are given. Yeah, it's to come out. Please. Yeah. But after performing the operation there is a negligible chance of reduction. Yes. There is a very risk reduction due to the wastage. That is after producing the job of the fuel, and that is provided also from the environment. But in 3D, there is no chance of this. Due to that, it is risk reduction by performing the operations of 3D. गुड. बेसिकली मुलांना समजलं का याचं काय? साहेबांचं सरांचं काय म्हणणं आहे? पण तुम्हाला जास्त गरज, सरांचा कन्सेप्ट आहे क्लिअर. बाकी तुम्हाला समजलं का सर काय म्हणतात? त्याने गुड एक्सप्लेनेशन केलं ऍक्च्युली. ते समजलंय तुम्हाला कोणाला? अरे बोला, बोकळं बोला, आपल्याला पुढे इंडस्ट्रीमध्ये बोलायचंच आहे. असं जर का चुपचुप राहिले तुम्ही तर कसं फेस करणार, कसं इंटरव्ह्यू देणार किंवा कसं मार्केटला उभं राहणार? मी पण तुमच्यासारखाच होतो एक काळी. म्हणजे चुपचुप राहिल्यामुळे मागे पडतो आपण. आपल्याला बोलायलाच पाहिजे, उभं राहायलाच पाहिजे, प्रश्न विचारलाच पाहिजे. 3 Idiots पिक्चर रॅन्चो बघितलाय ना सगळ्यांनी? पिक्चर बघता की नाही सगळे? मग त्यात काय मोटिवेशनल काय दाखवलं आहे की बेसिकली तुम्हाला जितक्या क्युरीज येतील, जितक्या तुमच्या गोष्ट विचार कराल तितकं पुढे जाल. चुपचुप राहाल तर काय होईल? तुमची कोणची गोष्ट शेअर नाही केली तर त्यातही असतो तो मोठ्या केसाचा, तो काहीतरी त्याचा हेलिकॉप्टर बनवतो आणि जे सक्सेस नाही होत म्हणून तो स्वतःला सुसाईड करतो. का करतो? तो चुप राहतो, लोकांमध्ये मिक्स होत नाही. आपण सगळ्यांमध्ये मिक्स व्हायला पाहिजे. समजलं का सरांनी काय सांगितलं तुम्हाला? काय कन्सेप्ट सांगितलं? बेसिक काय मोठा, किती मोठा फरक आहे तो? कोणी सांगू शकेल तुमच्यातलं की सांगू तुम्हाला सगळ्यांना मी त्याचं डिटेल ब्रीफिंग? यस माझ्या ताई बहिणींनो,
तुम्ही नव्या इंजिनियर होतात आहे, तुम्ही सुद्धा प्रश्न पाहिजेत. बेसिकली त्यांनी जो सांगितलं त्याचं एक सुंदर असं हे आहे की आपण कुठल्याही जेव्हा सीएनसीवर जॉब घेतो, जो जॉब करता आपल्याला एक ठोकळा किंवा एक मोठी वस्तू घ्यावी लागते. एक हा जरी आपल्याला बनवायचा असला सीएनसीवर, तर या साईजचा पूर्णतः आपल्याला सॉलिड रिजिड बार घ्यावा लागतो की ज्याच्यात आपल्याला बाकी हॉलो सेक्शन्स आहेत, बाकी छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तर एवढं मोठं मशिनिंग करायचं, त्याकरता लागणारी इलेक्ट्रिसिटी, त्याकरता लागणारा वेस्टेज, त्याकरता लागणारी एनर्जी, त्याकरता लागणारे सगळ्या प्रकारची इनपुट्स इज टू बी सेव्ह इन दिस. मग ती रिस्क त्यात कमी झाली सगळ्या गोष्टींची. दुसरं काय, फेल्युअर चान्सेस कमी झालेत, कारण की आपण सांगितल्याप्रमाणे आपल्याला रिक्वायर्ड डायमेन्शन्स त्यात टाकलेले आहेत, आपल्याला रिक्वायर्ड साइजेस त्यात टाकले आहेत, आपल्याला रिक्वायर्ड जे कर्वेचर्स आहेत, जे रेडियस आहेत, वी आर पुटिंग ऑल दिस थिंग्स ॲज पर अवर रिक्वायरमेंट, ॲज पर अवर टेलर मेड रिक्वायरमेंट. कारण इंडस्ट्रीला आपण काम करताना भरपूर वेळा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या नॉर्म्समधून सुद्धा बाहेर पडून नॉर्म्स आपल्याला चेंज करून त्या प्रकारे आपल्याला काम करावं लागतं, कारण की इट्स त्या त्या जागेवर बसवण्याकरता त्या गोष्टी आपल्याला ऍडजस्ट करण्याकरता त्याचे डायमेन्शन्स, त्याचे रिक्वायरमेंट आपल्याला चेंज करावे लागते विदाउट द चेंजिंग ऑफ देअर मेन युटिलायझेशन फंक्शन्स. रिस्क रिडक्शन, लो व्हॉल्यूम प्रोडक्शन. आता पुष्कळ आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी करायच्या असतात, युनिक गोष्टी करायच्या असतात. ते युनिक गोष्टी करता आपल्याला लो व्हॉल्यूम प्रोडक्शन करण्याकरता सर्वात छान आणि सर्वात सुंदर मशीन जी आहे ही 3D प्रिंटर मार्केटला येते आहे. मोठमोठ्या व्हेकल्सला छोट्या छोट्या गोष्टी तुटतात फटतात, तिथे 10-10, 20-20 पीस बनवायचं काम नाही, 1 पीस 2 पीस बनवून सुद्धा आपण तिथे फिटिंग किंवा ते ॲडजस्टमेंट आपण करू शकतो आणि दैनंदिन लाईफमध्ये आपल्याला ते फायद्याचं आणि फायनान्शियली इट्स अ व्हेरी सेव्हिंग जॉब. कॉस्ट सेव्हिंग आपण दिला, शेवटी कॉस्ट सेव्हिंग हा कन्सेप्ट त्यात दिलाच आहे. यामुळे आपले सगळे पैसे किंवा आपलं टाईम, आपली एनर्जी हे सगळं प्रकारे त्यात वाचते आहे. अजून कोणाचं काय म्हणणं पुढचं? यस, काही आहे प्रश्न? अजून काही डोक्यात काही विचार वेगवेगळे? मास प्रोडक्शनसाठी नॉर्मली यूज होत नाही. तो पुढे तो डिसएडव्हान्टेज त्याला सांगतोय मी तुम्हाला. तोच मास प्रोडक्शन करता नॉर्मली इट शुड नॉट फिजिबल. कसं आहे, मॅक्झिमम जे कॉस्टली प्रोडक्ट्स आहे एअरोस्पेसमध्ये लागतात त्याकरता याचा जास्त उपयोग केला जातो. ज्या कॉस्टली व्हेकल्स आहेत त्याकरता याचा जास्त उपयोग होतो. कारण की आपण पुष्कळ बघतो की जे नवीन टेक्नॉलॉजीचे एरोस्पेसिंग इक्विपमेंट्स येतात आहे तिथे याची खूप जास्त गरज लागते, कारण त्या सायंटिस्टच्या डोक्यात जे चालू आहे ते उतरवायचं आहे तिथे. त्याकरता याचा सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज हा आपल्या ज्या एरोस्पेस इंडस्ट्रीज किंवा तुमच्या डिफेन्स इंडस्ट्रीज वगैरे तिथे मॅक्झिमम कन्सेप्ट लॉन्चिंग करण्याकरता केला जातो. यस, अजून कुठे मॅक्झिमम यूज केला होता हा प्रोडक्ट? कोणी कोणी बघितला सध्या 3D प्रिंटर मधून आलेले जॉब्स बघितले आहेत सध्या? आपण कपड्यांवरती रबरचं एम्बॉसिंग टाईपचं येतं, काही काही प्लास्टिक लागलेलं असते, ते सुद्धा त्यात आपण करता येते. इट्स अ कॉन्सेप्ट ऑफ फॅशन. फॅशन कन्सेप्ट करता सुद्धा ते यूज केल्या जाते. त्याकरता ते ड्रेसेस तुम्हाला युनिक सापडतील तसे. त्याप्रमाणे वेगवेगळे असे
वेगवेगळ्या कन्सेप्टमध्येच ते तुम्हाला दिसतील तिथे. डिसएडव्हान्टेज काय काय बघायचे. एक्सपर्ट माणूस लागला त्याला चालवाय करता. कशा एक्सपर्टीज लागतील त्याला. ऑटोकॅड शिकणं गरजेचं आहे. किती लोक ऑटोकॅड शिकले तुमच्यातले. किती लोकांना ऑटोकॅड फ्लुएंट वापरता येते. बघा जवळपास 30 ते 35 मुलांमध्ये फक्त 4 मुलं, मुली नाहीच आहेत, 2 गट. कुठे कुठे वापरला ऑटोकॅड तुम्ही केलाय. कुठे 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 केलाय यूज केलाय कुठे. फक्त सिव्हिलचे काढले आहेत की इंजिनिअरिंगचे करून बघितले. 3D प्रोजेक्ट 3D जॉब्स करून बघितले ऑटोकॅड मध्ये. आता बेसिक इंजिनिअरिंग ड्रॉइंग बंद झालं, ऑटोकॅड सगळीकडे चालू झालं आता. त्यामुळे बाकी सगळ्यांना पण यायलाच पाहिजे. कुठल्या इंडस्ट्रीला तुम्हाला उभं राहण्याकरता आता तुम्हाला ऑटोकॅड येणं गरजेचं आहे. कारण ऑटोकॅडच्या ड्रॉइंग वाचता येणं गरजेचं आहे. तुम्ही कुठे इंडस्ट्री फेस कराल तेव्हा. आणि खास करून मुलींना जर का तुम्ही डिझाईन फील्डला जाणार पुढे फ्युचरला, तर डिझायनिंग मध्ये ऑटोकॅडचा सर्वात जास्त गरज आहे. कारण मुलींकरता सेफेस्ट जॉब सध्या तो डिझाईन मध्ये खूप जास्त स्कोप देतो आहे. ऑटोकॅड एक्सपर्टीज आर दे आर रिक्वायर्ड. त्यामुळे हा डिसएडव्हान्टेज आहे की नॉर्मल कोणी माणूस त्याचा लगेच ते काय करू शकत नाही. चांगलं ज्याला सगळ्या प्रकारचं नॉलेज आहे अशा प्रकारचाच माणूस ते वापरू आणि त्याचं युटिलायझेशन करू शकतो. बिग साईज जॉब्स आर नॉट प्रिंटेड. जर का एकदम तुम्ही मोठं म्हटलं तर त्याकरता खूप जास्त कॉस्टिंग लागते. खूप मोठं प्रिंटर लागते. ते फिजिबल नाही. ते इंजेक्शन मोल्डिंगमध्येच लोक करून घेतात. बिग साईजचे जॉब त्यात काढल्या जात नाही किंवा काढत नाहीत. तुझ्याला मास प्रोडक्शन, त्याकरता मास प्रोडक्शनमध्ये ते फिजिबल होत नाही. इट्स अ टाइम कन्झ्युमिंग जॉब. व्हॉल्यूम ऑफ जॉब्स आर नॉट डन, म्हणजेच मास प्रोडक्शन त्यात काढल्या जाणार नाही. अजून काही प्रश्न कोणाचे दुसऱ्या बाबतीत काही. मॅक्झिमम प्लास्टिक, विनाईल, देन FRP रेझिन्स, समवेअर ॲल्युमिनियम मेटल्स, जे सॉफ्ट मेटल्स आहेत, समटाइम्स दे आर युझिंग, पण मोस्ट ऑफ द इट्स कन्वर्टेड इन द प्लास्टिक अँड FRP मॅक्झिमम टाइम. बेंडिंग, ती छोटी बिल्डिंग असेल तुमची. ओके, इट्स गुड फॉर नॉलेज फॉर मी. म्हणजे अशा मोठमोठ्या बिल्डिंग बनवतात ते. ऍक्च्युली आपण जे कुठे जातो का नाही कुठल्या प्रोजेक्टच्या इंडस्ट्रीला, तर प्रोटोटाईप बनवायकरता यूज करतात ते. मॉडेल म्हणू त्याला, की तुमचं म्हणणं आहे कन्स्ट्रक्टेड बिल्डिंग पण बनवता का त्याने. ते असू शकतं ना. बेसिकली कसं आहे, रोज अपडेशन आहे मार्केटला, डेली अपडेशन आहे. आणि माझ्याकरता हा सब्जेक्ट तसाही नवाच होता बेसिकली, पण असं अपडेशन आलं तर सांगा, कारण माहिती असेल, होऊ शकतं तसं. कारण हे 3D प्रिंटरमध्ये प्लास्टरिंग होते पूर्ण. बिल्डिंगचे जे प्लास्टरिंग होते की नाही, हे 3D प्रिंटरने करतात. कारण जर का तुमचा जर सरळ हा डाटा तुम्ही पूर्ण दिला तर त्यात प्लास्टरिंग जे आपण त्याला एकदम म्हणतो फाईन मटेरियल्स येते. त्याचं एक तुमच्या सिव्हिल भाषेत त्याचं नाव पण आहे चांगलं, फाईन जे प्लास्टरिंग करतो ना आपण, त्याचं काहीतरी असं स्पेशल नाव आहे. या मोठ्याने बोलणं. पुट्टी चालेल, पुट्टी पण हरकत नाही, पुट्टी म्हटली तरी हरकत नाही. बेसिकली कॉम्पॅक्ट मटेरियल करतात, एक बारीक थीन आपण केमिकल यूज करतो क्लस्टरिंग मटेरियलमध्ये, आणि तो स्प्रे होतो. इट शुड बी डन बाय दिस 3D प्रिंटर. ते मोठमोठे टँक्स असतात, टँक्समध्ये ते पेनिट्रेट करतात आणि ते पूर्णतः त्याच्यावर पूर्ण स्प्रे करून ती भिंत पूर्ण प्लास्टर होते. ती पण टेक्नॉलॉजी मार्केटला सध्या अवेलेबल आहे. येस सर, प्लीज. Advantages about the 3D printer. So
So my question is that while performing the complex object, because 3D printing is obviously we are looking for the complex. Yeah, obviously, 100%. So plastic, rubber, and aluminum, as we already discussed, Yeah. these are the materials which are having a low melting point. That is why while performing the operation of 3D printing, if we maintain those materials, there may be a chance of porosity in the material. Or while performing a perfect job, not possible, which these are the jobs that are not possible to perform CNC. So, what is the accuracy of 3D printing in this case? Normally 3D printer accuracy is perfect because the porosity chances is not there. There's addition. The process is that the additives means they're adding something. The layer by layer there is adding and melting it on the same objects. That's why there may be less chances to porosity, but it's maybe chance with the formation of layers, it's maybe contact in the air. That time the porosity has to be formed. अजून काय दुसरे कुठले प्रश्न असतील ते पण विचारा इंजिनिअरिंग मधले. हे तर आपलं आहेच. इंजिनिअरिंग मध्ये काय दुसरं तुम सर आपल्याला काही दुसरं असलं तरी चालेल, टॉपिकचा काही अडचण नाही. आपण प्रयत्न करतो, आपण सगळे एकच आहोत. कारण हे प्रयत्नच एकमेकांना शिकवत असतात. काही आहे प्रश्न काही? There is a FRP. FRP maximum use, plastic maximum use, and aluminium. Can we use the titanium for that? Titanium is a hard product, so it could not melt. For melting that, it is not melted normally. It's had very much process to melt the titanium. It's a hard product. Metal, which is hard metals, it should not be melted. And without melting, it could not be penetrated there. The melting products you can use in the display. अजून काही कुठला प्रश्न? मुलांना तुम्ही विचारा काही. तुम्ही तर नवीन लोक आहात, तुम्हाला प्रश्न यायला पाहिजे. राजा प्रश्न विचारलेच पाहिजे काहीतरी. तुमच्यामुळे आम्हालाही नवीन विचार करायला वेळ भेटतो किंवा विचार करायला बुद्धी चालवावी लागते. कोणी कोणी पॅशनेटेड इंजिनियर आहे तुमच्यात? इंजिनियर कोणी स्वतःहून घेतला इंजिनिअरिंग, कोणी आई वडिलांनी सांगितलं म्हणून इंजिनिअरिंग करताय का रे? कोण कोण घरच्यांनी सांगितलं म्हणून इंजिनिअरिंग करते इथे? कोण पॅशनेटेड आहे? तुमच्याकरता आयुष्याची एक डिक्शनरी सांगतो तुम्हाला. पॅशनेटेड गोष्टच करा. जर का पॅशनेटेड गोष्ट केली तर ते फेल्युअर चान्सेस निग्लेजिबल. जर का आपण आपल्या आवडीचा पॅशनेटेड जॉब किंवा पॅशनेटेड शिक्षण सुद्धा नाही घेतलं तर इट्स वर्थलेस. त्यात मजाच नाही जे आपण आवडीचं काम करत नाही. कोणी बोलतोय का सगळ्यांना आई वडिलांनी पाठवलं म्हणून इथे आल्यात शिकायला? असं आहे का? नाही ना. आपण देशाचे नवे इंजिनियर होतात आहे. या जगाला आपण नवीन काहीतरी शिकवणार, नवीन काहीतरी सांगणार आहोत. यू शुड बी बोल्ड. आज अमेरिका आपल्याला धमकी देते, तुमचा विसा बी एवढा करेल, आपण घाबरतो का? वी आर नॉट बोल्ड. दॅट्स वाय. आपल्याला नवीन पोरांना बोल्ड होणं गरजेचं आहे. अजून काही प्रश्न काही किंवा काय आयडियाज असतील त्या? आपल्या दैनंदिन जीवात कुठे यूज होऊ शकतो 3D प्रिंटरचा? का रे?
तू सांग काय नाव तुझं? तूच फर्स्ट. हा यस भूषण जोशी. यस भूषण. आपला कुठे उपयोग होईल याचा 3D प्रिंटरचा आपल्या नॉर्मल लाईफ मध्ये? छोट्या म्हणजे कटल्या नॉर्मल लाईफ करता काय कर आपल्याला कशाची अडचण येते नेहमी नेहमी? गुड. बढिया. सा बोल ना विचार बिंदास. सध्या तरी माझ्या नॉलेज प्रमाणे कॅड आहे. दुसरं एक सर सांगत होते ते कुठलं सांगितलं सर आपण? कटिया. पण नॉर्मली इंजिनिअरिंग लाईनला तुमचं कॅडचं सर्वात जास्त प्रमाण यूज होतो. कॅडमध्ये आता लेवल वाढत चालले आहेत वेगवेगळ्या आणि त्या लेवल्स प्रमाणे आपण त्याला हे करू शकतो. ऑब्वियस. स्ट्रॉंगनेस बेसिकली जे आपण स्ट्रॉंगनेस पकडू तर ज्याचं स्वतःचं जे इटसेल्फ डेन्सिटी आहे प्रोडक्टची त्या स्ट्रॉंगनेसने आपल्याला मिळेल त्यापेक्षा 30% लोअर मध्ये आपल्याला ते स्ट्रॉंग असणार तो. कारण की आपण त्याला मेल्ट करतोय त्याची मेन फिजिबिलिटी आपण चेंज करतोय. काही प्रश्न कोणाचे अजून? जोशी सारखा बघा कोणा प्रश्न आहे का अजून काही? कुठल्या ब्रँचला आहेस तू? मेकॅनिकल. मेकॅनिकलला तर प्रश्न असायलाच पाहिजे कारण मेकॅनिकल रोजचा प्रश्न आहे. मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये रोज एक नवीन प्रश्न आहे सकाळी झाला की. मेकॅनिकल जॉब्स आर चॅलेंजिंग जॉब्स. आज रोज नवीन नवीन तुम्ही बघतात नवीन नवीन टेक्नॉलॉजी मार्केटला येत आहे. ती कोणत्या बेसवर आहे? सगळ्याच बेसवर आहे. जरी सॉफ्टवेअर लाईन सगळ्यात मोठी असली तरी तिला बेस हा मेकॅनिकल बेस आहे. PLC स्काडा वगैरे कोणी ऐकलंय का? PLC स्काडा हे जे प्रकार आहेत ते इंडस्ट्री आता ॲटोमायझेशन होत चालले आहेत. म्हणजे विदाऊट मॅन इंटरफरन्स मॅनचं इंटरफरन्स बंद करून पूर्ण कॉम्प्युटराइज इक्विपमेंट्स ऑपरेट होतात. त्याकरता मेकॅनिकल आणि कॉम्प्युटर ब्रँच दोघं जॉईंट व्हेंचरमध्ये ते काम करतात. आणि जॉईंट व्हेंचरमध्ये काम करून ते लोक आपल्याला पूर्णतः बेसिक कन्सेप्ट क्लिअर तयार करून देतात की ज्याकरता कुठलंही मॅन इंटरप्शनच्या वगैरे इंडस्ट्री रन होते, इक्विपमेंट्स रन होतात आहे. तर गाड्या सुद्धा तुम्ही बघितल्या असाल मोस्ट ऑफ द गाड्या विदाउट ड्रायव्हर येतात आहे. तसंच इंडस्ट्रीला विदाउट मॅन आता इक्विपमेंट्स ऑपरेट होतात आहे. कोणी बेन्झोकेमला आलेलं आहे? व्हिजिट केली आहे कोणी? तुमच्यातलं कोणी आलं होतं? यस सर. ते बघितलं तुम्ही की PLC ऑपरेटेड आपले इक्विपमेंट्स आहेत जे हाय प्रेशर वेसल्स आहेत. इट्स अ मॅनलेस ओनली कॉम्प्युटर बेस्ड दे आर युझिंग. तशा प्रकारची आता नवीन टेक्नॉलॉजी येते आहे पण त्यात कॉम्बिनेशन मध्ये मेकॅनिकल इट्स इसेन्शियल बिकॉज इक्विपमेंट्स मॅन्युफॅक्चर ऑर डन बाय मेकॅनिकल इंजिनिअरिंग ओनली, मेकॅनिकल पीपल्स ओनली. किती कोणच्या इयरला तुम्ही सगळे? सेकंड इयर. कुठला आवडता टॉपिक कुठला? आवडता सब्जेक्ट कुठला? पॅशनेटेड म्हणा आपल्या आवडत्या गोष्टीचा कारण त्याच्यावर तुमचं पुढचं आयुष्य आहे. नुसतं नॉर्मल इंजिनियर कोणीच बनू नका किंवा कोणी राहू पण नका. कुठल्याही गोष्टीला आनंद घेऊन उतरता आला पाहिजे आपल्याला. त्यामुळे मल्टिपल गोष्टी आपण बघितलं. हे इनोव्हेशन कसं आलं? 1980s मध्ये. आजच्या किती वर्ष पहिले विचार केला गेला? आपण सुद्धा विचार करतो पण आपलं नाव पब्लिश का होत नाही? आपण बोलत नाही. आज फॉरेनरच नाव काय येते? हे इनोव्हेशन कोणी केलं? चिंगजॅम असे काहीतरी नावं येतात की हे जहाज म्हणून त्याने कोणतरी जहाज का जहाज असं काहीतरी त्याचं आहे. हिज इनोव्हेटेड दिस.
आपलं काय येत नाही, बिकॉज आपण आपला प्रश्न आपल्या मनातच ठेवतोय. आपला प्रश्न आपण मार्केटसमोर एक्सपोज करत नाही किंवा विचारायला घाबरतो, आपल्यात ती हे नाही. ऍक्च्युअल वी आर इनोव्हेटिव्ह पीपल्स. कंटिन्यू प्रश्न तुमच्या कमीत कमी 10-15 प्रश्न तरी प्रत्येकाला असायला पाहिजे किंवा असतील, ते बोलण्याची हे ठेवली पाहिजे आपण, विचारशक्ती. करू कन्क्लूड इथे मी, की आहे अजून काही नवा टॉपिक असेल तर नवा टॉपिक पण विचार. इंजिनिअरिंग मधला कुठलाही नवा टॉपिक तुम्ही विचारू शकता रादर दॅन दिस. युटिलिटी बद्दल, स्टीम बॉयलर, चिलिंग प्लांट्स किंवा व्हेसल्स, इक्विपमेंट्स, मशिनरीज, गिअर बॉक्सेस, मोटर्स. मोटर्स मध्ये नवीन काय येते ऍडव्हान्शन सोबत माहिती असायला पाहिजे तुम्हाला. पण एनर्जी सेव्हिंग मोटर्स येतात, त्या बघितलीत का सगळ्यांनी? हे जास्त आपण युट्यूबवर सुद्धा बघितलं तर आपलं नॉलेज अपडेट होते, ते बघायला पाहिजे आपण मधात तरी. आपण बाकीचे युट्यूब बघतोय ना, नॉलेजेबल युट्यूब पण बघा आपल्या सोबत. इट्स गुड फॉर अस. त्यातून नवीन काहीतरी आपल्या आयडिया मिळणार, नवीन काहीतरी नॉलेज मिळणार. सर काय दुसरा कुठला प्रश्न? इंजिनिअरिंग सब्जेक्टला कुठलाही चालेल, देर इज नो इश्यू कुठलाही. सर आपण इंडस्ट्री लाईनला आलेला आहात, आपल्या इंडस्ट्री लाईनशी तर चांगला जवळचा संबंध आहे. मॅडम कुठल्या काही आहे प्रश्न कुठला असेल तर बिंदास. म्हणजे कसं मला सुद्धा अपडेट केलेला होते, मला सुद्धा अपग्रेड होतो मी पण त्यात. सर करू कन्क्लूड? ओके, थँक्यू. आपण इथे कन्क्लूड करूया. थँक्स फॉर ऑल. तुम्ही जो काय अर्धा एक तास संपलं का सर? हा संपला. येस, इथे काढलात. चला, ओके, थँक्यू.